हा पहा शेऊल, हा शेऊल हा पूर्ण उमललेला आहे। आम्ही लहानपणी या शेवलाला पादरा शेऊल असं म्हटलं जात असत, कारण हा शेऊल ठराविक काही काळानंतर पूर्णपणे उमलल्यानंतर एक उग्र वास नमस्कार मित्रांनो, मी संदेश पाटील, संदेश साडेकर या यूट्यूबतर्फे तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, तुम्ही समोरचं लोकेशन पाहून तुम्ही समजलं असणार मी कुठे जात आहे। मी आता जात आहे आमच्या समोरीत असणाऱ्या जंगलामध्ये। पावसाला आल्या कारणानं आता सर्वकडे तुम्हाला माहितीच असं की कोकणामध्ये त्या वेगवेगळ्या नवीन प्रकारच्या भाज्या तयार होतात। त्या भाज्या, ज्या हिरव्या पालेभाज्या, त्या नेहमी लोक खाण्याचा प्रयत्न करत असतात आणि आम्ही त्या हिरव्या भाज्या शोधण्यासाठी आम्ही डोंगर माथ्यावर जात आहोत। कोकण म्हटलं की शेवला ही भाजी एक प्रसिद्ध अशी भाजी असलेली रानभाजी ही लोक नेहमीच खात असतात। तीच आम्ही आता शोधण्यासाठी डोंगर माथ्यावर जात आहोत। तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहू शकाल नक्कीच की शेवलाची भाजी ही कुठे असते, कशी मिळते आणि ती तयार कशी केली जाते याचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। शेवला मित्रांनो, शेवलाचा पहिलाच मिळालेला आपल्याला पाहू शकाल तुम्ही ही शेवलाची भाजी। याच भाजीचं ही भाजी मोठ्या प्रमाणात मिळाली की त्याची भाजी बनली जाते। समोर तुम्ही पाहू शकाल की हा जो पाण्याचा स्रोत आहे की इथं 12 महिने पाणी असतं। यालाच आम्ही बाबूल असं म्हटलं जातं। बाबलीवर अर्थात हे पाण्याचा स्रोत आहे, इथं वर्षभर पाणी असतं आणि ज्या वेळेला दुष्काळ पडत असत त्यावेळेला आम्ही नेहमीच डोंगर दऱ्यातून फिरत याच घाटमाथ्यावर आम्ही येत असत आणि पाणी नेत असत। पाहू शकाल हे शेवलं डोंगर माथ्यावर मिळाले जातात। शेवलं हे सहजासहजी मिळत नसतात, त्याला परिश्रमपूर्ण आदिवासी लोकांना भरपूर करायला लागलं असतं। ज्या वेळेला आपण डोंगर माथ्यावर फिरत असतो त्याच वेळेला आपला ते झाडात झुडपामध्ये शेवलं मिळतात। शेवलांची भाजी ही पावसाळ्यामध्ये खाणारी एक नंबर चवीची असते। मित्रांनो, शेवला बघा मित्रांनो, शेवला किती एका जाळीमध्ये किती मिळालेले आम्हाला, कमी 10 शेवला आम्हाला मिळालेले आहे। हा बघा शेवल, शेवल हा कंदमूळ कसा असतो। गावातील कितीतरी होतकरू मंडळ लोक ही झाडं लावण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात। गावातील नागेंद्र म्हात्रे हा एक ध्येयवेडा तरुण नेहमीच झाडं लावण्यासाठी किंवा झाडांचं संगोपन करण्यासाठी एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे। त्याने आजपर्यंत भरपूर प्रमाणात अशी झाडाची लागवड केलेली आहे। छोटी का होईना आम्हाला शेवलं मिळालेली आहेत। आणि तुम्ही मित्रांनो पाहू शकाल करवंद आता पिकलेली होती कधीच, पण आता पावसाळी पण करवंद तुम्ही पाहू शकाल। पाऊस पडला तरी करवंद आहेत। नक्कीच कोकणामध्ये ज्या वेळेला तुम्ही येणार ना तेव्हा मित्रांनो नक्कीच हा रानमेवा खाण्याचा प्रयत्न करा, मिळवण्याचा प्रयत्न करा। गरीब लोक ही रस्त्यावर बसून ही रानमेवा विकत असतात, त्यांना थोडी विकत घेतल्यानंतर थोडीफार मदत होईल, आर्थिक मदत होईल। नक्की त्यांच्यासाठी नक्कीच प्रयत्न करा। छोटी का होईना आम्हाला शेवला दिसलेली आहे। चढून डोंगरामध्ये थोडी छोटी शेवला आहेत। ठीक आहे, पुढं हा दिसला समोर बघ, खाली बघ, खाली हा तोड। आम्हाला एकाच जाळीमध्ये कमी 10 ते 15 ही छोटी शेवलं मिळालेली आहेत। शेवलाची भाजी एक नंबर मटणासारखी होते, फक्त बनवणारी सुगरण चांगली असावी। तर तुम्ही बघा आमचं सोहम पण त्यासाठी अथक परिश्रम करत आहे। तुम्हाला
व्हिडिओमधून शेवला कशी मिळतात, कुठे मिळतात आणि त्याचा भाजी कशी केली जाते यासाठी हा पण प्रयत्न करत आहे. नक्कीच मित्रांनो, पावसाला आला की नक्कीच रानभाज्या खाण्याचा प्रयत्न करा. आपल्या मुलांना सुद्धा इकडे तिकडे फिरवा, जंगलामध्ये फिरवा, जंगल सफारी घडवा. जंगलामध्ये त्यांना वेगवेगळ्या रानभाज्या, शेवलाच्या कंदमूल निघण्यासाठी प्रयत्न करतात. तुम्ही बघू शकाल कंदमूल कसा आहे, मातीमध्ये गाडलेला सेम बटाटासारखा कंदमूल आहे. काढतो आपल्या सबस्क्राईबरला पण सुद्धा दाखवून दे. हा बघा नक्कीच कंदमूल कसा असतो, सेम बटाटासारखा असतो. यात बटाटा किंवा सुरण याच्या आकाराला हा छोटा सुरण, त्याच्यावरच हा कंदमूल येत असतं. समोरच असलेली शेवलाई बघ. हा बघा शेवला, मी पण शोधलेला आहे मित्रांनो. शेवलाची भाजी आज काही करून खायची आहे आम्हाला. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो, सर्वकडे फिरत आहोत. पाहू शकाल डोंगरावर घामाचे रेले शेवला सगळीकडे दिसत आहेत आम्हाला. पुढं पण शेवला आहेत. तुम्हाला या व्हिडिओ मार्फत आम्ही नक्की तुम्हाला शेवला काढण्याचा दाखवत आहेत. शेवला कुठे मिळत आहेत, कशी मिळतात ती. आम्हाला एकाच जालीमध्ये साधारण 15 ते 16 शेवलांची भाजी मिळालेली आहे. आणि तुम्ही बघा, तुम्ही कुठं पण मित्रांनो डोंगर माथ्यावर कुठं गेलात आणि समोरच अशी वनस्पती मिळाली तर याची नक्कीच फळं खा. ही फळं ही गोड आणि चिकट असतात. तुम्हाला माहीत नसेल मित्रांनो, माझ्या लहानपणी माझ्या आई वडील या भोकुरणा ही पाण्यामध्ये बुडून त्याचं चिकट हा द्राव तयार होतो आणि त्यामध्ये पोळ्याचं पीठ टाकून आंबट करून त्याचं पोळा बनवला जातो. म्हणजे त्याला भोकुरण्याचा पोळा असं म्हटलं जातं. आणि लहानपणी मी आमच्या आजोबा आजीनी बनवले नक्कीच हा प्रकार खाल्लेला आहे. मित्रांनो तुम्ही बघा नक्कीच. तुम्हाला कदाचित मी हे सांगितलेलं पादरा शेवल म्हणून जरा वेगळं वाटत असेल, पण खरंच मित्रांनो ही शेवलांची भाजी ही ज्यावेळेला पूर्णपणे उमलते ना त्यावेळेला त्याचा एकदम उग्र वास येतो आणि आजूबाजूला सुद्धा हा वास फिरत असतो. त्यामुळे त्या ठिकाणी कधी कोणतेही कीटक बिटक येत नाही, म्हणून तर त्याला पादरा शेवल असं आम्ही लहानपणीमध्ये आम्हाला कमीत कमी 15 ते 20 शेवला मिळाली. पुरेपूर अशी शेवला मिळाली आहेत. एक छानशी अशी भाजी किंवा त्याची रेसिपी तुम्ही पाहू शकाल. एक झाडाझुडपामध्ये एक असणारं छोटं मोठं गाव माझं, बाजूलाच असणार समोर JNPT परिसर. तर तुम्हाला कदाचित या धुक्याने दिसत नसेल. माझ्या गावासमोरच साधारण 4 ते 5 किलोमीटर अंतरावर मोठमोठे CFS आणि बाजूला 10 किलोमीटर अंतरावर बंदर आहे. समुद्र असल्याकारणानं इथं मोठं जवाहरलाल नेहरू पोर्ट हे मोठं प्रसिद्ध आहे. तेव्हाही शेवला मिळतात. समोर तुम्ही पाहू शकाल ही हाटुर्णीची झाडं आहेत. बहुतेक मित्रांना माहीत असेल मित्रांनो की या झाडांवर लहानपणी आम्ही ज्यावेळी त्याचा हाटुर्ण हा छोटा छोटा जो फळ होता तो फळ मिळत असतं. त्यामध्ये लहान लहान बिया असत होत्या आणि त्यामध्ये हाटुर्ण असत. हाटुर्ण हा फेमस होता. हाटुरण, चिकाला, तुकाला ही लाल लाल प्रकारची एक वनस्पती असते. त्यामध्ये लाल लाल फळं असायची. ती पण आम्ही मोठ्या उत्साहाने काढत असत आणि खात असत मित्रांनो. पण आता कुठंच जास्त असं दिसत नाही. झाडं तोडल्या कारण बहुतांश फळं ही नाहीशी झालेली आहेत, झाडं पण नाहीशी झालेली आहेत. मित्रांनो या भागात सुद्धा आमचे पूर्वज नाचणी, राताळी पिकवण्याचा इथं प्रयत्न करत होते. तुम्हाला दाखवत आहे या ठिकाणी सुद्धा बैलांसाठी, प्राण्यांसाठी बोरण होती.
त्यांना पाणी पिण्यासाठी. आता मातीचं उत्खनन केलं कारण इथं काहीच दिसत नाही, औषध बहुतांश मिटलेले आहेत. तरी पण मी तुम्हाला औषध दाखवते. आमचे आजोबा याच ठिकाणी राहत होते. त्यावेळीला या डोंगरावर राहत असताना तुम्ही पाहू शकाल समोरच असणारा हा पाया दगडाचा एक भक्कम जुना कालापासून साधारण 100 वर्ष झालेली हा ठिकाण हा पाया आहे. ह्या पायावर एक छोटीशी झोपडी होती. यामध्येच आमचे आजोबा इथे शेतीची लागवड करून इथे राखणदार करण्यासाठी राहत होते. एक आठवण आहे आमच्या आजोबांची. मागचं जरी उत्खनन केलं असलं तरी आम्ही मुद्दामून ही जागा तोडायला सांगितली नाही, कारण ह्या ठिकाणी आमच्या आईवडिलांच्या आजोबांच्या आठवणी गुंतलेल्या आहेत. ज्यावेळेला आम्ही इथं येतो त्यावेळेला हा ठिकाण बघून भारावून जातो, कारण का ह्याच ठिकाणी आमचे आजोबा राहिलेले आहेत. त्यांच्याच संपत्तीमुळे त्यांनी ठेवलेली अफाट अशी जंगम मालमत्ता ही संपत्ती आहे. बघा ही किती काकडं जमवलेली आहेत. हीच काकडं यामध्ये भाजीमध्ये टाकले तेव्हा त्याची चव येत असते. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो की ह्या काकरांचा उपयोग पावसाळ्यामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ती आंबवली जातात आणि तीच नंतर खार झाल्यानंतर पावसाळी खाली जातात. त्याची चव जी एकदम चांगली असते मित्रांनो. तर आता शेवटाची भाजी करूया. शेवटाची पहिली कुईली काढायची. शेवटाची काय करायची, पहिली कुईली काढायची. म्हणजे जी कुईली खपवतं, भाजी खपवतं ना म्हणून ही कुईली काढायची. कुईली काढल्याच्या नंतर ही शेवडा आपण कापायची. कशी करायची, ती ही कुईली असते ना ती काढून बाजूला टाकायची. अशी सगळ्या शेवड्यांची कुईली काढून नंतर ती भाजी कापायची. ही कापायची भाजी काढा. ही काकडा ठेचायची. आमसूरपणा येण्यासाठी अजून त्याच्यातला टाकायची थोडीशी आंबोशी टाकायची. नंतर हा खोबरं आहे, हे खोबरं वाटायचं. 2 कांदे घातले, ही कोथिंबीर आहे, हे आलं आहे, या 2 मिरच्या आहेत, हा अख्खा गरम मसाला आहे. ह्याचं काय करायचं, वाटण करायचं. कापायची आणि ही करायची किंवा पातेला त्याची ठेवायची. अशी ठेचायची आणि याच्यातली बी काढायची. ही बी आहे ना, अशा तऱ्हेने सर्व वाटण एकजीव करून चुलीवर चांगल्यापैकी मिक्स करून याची भाजी बनली जाते. व्हिडिओ मोठा असल्यामुळे जास्त व्हिडिओ दाखवू शकत नाही, पण मित्रांनो एक चांगल्या प्रकारे शेवलांची भाजी तयार झाल्यावर तुम्ही नक्कीच पहा.